जय गजानन. तुम्ही कधी विचार केलाय का की प्रेत यात्रेला जात असताना, दशक्रियेला जात असताना भरपूर लोक व्हाईट कपडेच घालतात किंवा उन्हात जात असतानाही लोक व्हाईट कपडे घालतात, ब्लॅक घालत नाही. ब्लॅक कलरला सहसा करून आपण अशुभ मानतो. तर मग अशुभ आहे तर मग ते प्रेत यात्रेच्या ठिकाणी का म्हणून घालत नाही? असं काही नाही. सगळे रंग हे बरोबर असतात. देवाने जर रंग क्रिएट केलेले आहेत तर त्याच्यामध्ये भेदभाव तो करणार नाही. फक्त एनर्जीचा डिफरंट होतो, एनर्जी चेंज होत असते. जसं की ब्लॅक कलर हा एनर्जी गेन करतो आणि व्हाईट कलर हा एनर्जीला रिलीज करत असतो. तो बलूनचा व्हिडिओ भरपूर जणांनी बघितला असेल की बलूनला, ब्लॅक कलरच्या बलूनला उन्हामध्ये ठेवल्यानंतर तो पटकन फुटतो, ब्ल्यू कलरच्या बलूनला उन्हामध्ये घेतल्यानंतर तो पटकन फुटतो आणि व्हाईट फुटत नाही. त्याचं कारण असं की जसं मी सांगितलं की ब्लॅक कलर हा एनर्जी गेन करत असतो. जर तुम्ही प्रेत यात्रेच्या ठिकाणी ब्लॅक कलर घालून गेले तर तुमची तिथली जी एनर्जी आहे ना तो गेन करेल आणि अशा ठिकाणी एनर्जी ही निगेटिव्ह एनर्जी असते. त्याचमुळे अशा ठिकाणी ब्लॅक कलर घालायचा नसतो तर व्हाईट कलर घालायचा, म्हणजे की तुमची एनर्जी ही रिलीज होईल. म्हणजे तुमच्यातले ही जे गुणदोष असतील, म्हणजे जे तुमच्या ऑरावर निगेटिव्ह एनर्जी फिरते ती रिलीज होईल. त्याच उलट आपण मंदिरातही व्हाईट कपडे घालून जायचं म्हणतो, ते शुभ्र असतात म्हणून. नाही, तुमच्यातली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते किंवा तिथली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुम्ही घेऊ शकत नाही, उलट तुमची एनर्जी तुम्ही रिलीज करणार. तर अशा ठिकाणी तुम्ही ब्लॅक, ब्ल्यू असे कपडे घालून गेलेले चालतात. सहसा करून भरपूर जण लग्नातही ब्लॅक कलर घालत नाही, कारण लग्नात आलेले सगळेच पाहुणे किंवा सगळेच नातेवाईक आपले असतात का? नसतात. कोणीतरी म्हणजे 50% तरी लोक असे असत असतील, 75 असतात पण चल आपण 50% धरू की 50% तरी असे असतात जे आपले अपोज बोलतात, आपले निगेटिव्ह गोष्टी बोलतात आपल्यावर, जे आपल्याविषयी निगेटिव्ह आयन्स सोडत असतात. सो म्हणून लग्नातही ब्लॅक कलर घालू नये. अदरवाईज रंग हे निसर्गानेच बनवलेले आहेत, त्याच्यात उच नीच काही नाहीये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.